नमस्कार. राजकारणात कितें सासनाक थीर नासतना एक किल्लो जो 45 वर्सां कोणेच हलवंक ना तो एका रातीन कसो कसळूंक शकता. आज आमी गोंयच्या पर्यम मतदारसंघाची कहाणी समजून घेतले. एक कहाणी एक घट्ट कसो पडलो आनी तो परत जिखपाची योजना कशी आसूंक शकता. ही कहाणी आसा विस्वासाची, घोराणेशायेची आनी बदलल्या वाऱ्याची. चोलात पयल्याम पोरयम खंय आसा तें पळोवया. हो उत्तर गोवेच्या सातारी तालुक्यांत महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या शिमेर वसलेलो एक मतदारसंघ. हांगा आमकां ग्रामीण गोयाचे खरे रूप दिश्टी पडटा आणि हीच त्याची खाशेली सुवात ताका राजकीय नदरेन खूप म्हत्वाचो थारायता. तर आज आम्ही हे कहाणीचे वेगवेगळे भाग पळयतो. पयल्यो 45 वर्षांचो घट्ट किल्लो, मागीर तो कसो कोसलोलो, हेचे फाटल्यान कारणां कितें असलीं, आनी आतां परत उबो रावपाचो रस्ता कसलो आसतलो हें आमी समजून घेतले. चला तर सुरू करूया पयले भागांतल्यान. पर्यम एक किल्लो, पण तो कितलो घोट्ट आसलो, काँग्रेस पक्षाचे नियंत्रण हांगा कितले खोल आसलें ताचेर पयलम एक नजर मारूया. प्रताप सिंग राणे हांचो पोरयेमांचलो प्रभाव पळयात. 1-2 न्हय पूण 16 पावटी लगातार जोईत. 45 वर्षा हो मतदारसंघ काँग्रेसाचो एक असो अभेद्य किल्लो जालो की कुणाचेच मनात येवंचे नासलें की तो केन्नामी मोडटलो. पूण ह्या किल्ल्याचो पायो इतलो घट्ट कसो झालो? जबाब म्हणल्यार थंयचे मतदार. पोरयामांत नेमान सुमार 69% मतदान जाता. हे दाखवता की लोक आपल्या फुडाराविशीं कितले चतुर आणि जागृत आसात. आणि इतिहास सांगता हो जागृत लोक सोदांच स्थापीत नेत्याकूच पाठिंबो दितालो. आणि ह्या पाठिंबो कितले व्हड ऑल्सो जाणा. काँग्रेसाक नेमान 55% परस चड मतां मेळटालीं. म्हणटोच ही निवडणूक न्हय पूण एकतर्फी खेळ जातालो. विरोधक खूप फाटल्यान उरताले. पूण उपरांत आयलें वर्स 2022 आनी सगळे चित्र बदल्ले. एका व्हडल्या भुकंपा भाशेन राजकीय इतिहास हाल्लो. चलात पळयोव हो इतिहासीक किल्लो एका क्षणात कसो कोसळ्ळो. पयलीं 2017चें चित्र पळयात. काँग्रेसाक 55% वयर मतां आनी बीजेपी पयस 15% फाटल्यान. एकदम सहज जीत, काय चोडजण ना. आणि आतां पळयात 2022चो चमत्कार. चित्र एकदमच उलटम. बीजेपी वर 70%चेर आनी काँग्रेस खंय गेली? सीधा 5%चेर. 55% वायली गोडगडणी सीधा 5%चेर. हो बदल इतलो व्हड की अख्खम राजकारण हल्लम. तरी काँग्रेसाची मतां गेली म्हणटरी काय सगळी बीजेपीकडे गेली? नाही. हांगा खेळात नवे खेळूघाडी भितर सरले. आम आदमी पार्टी आणि रिव्हॉल्युशनरी गोवन सारख्या पक्षांगी मतांक वांटून घेतली. आणि ह्या मतविभाजनाचा सरळ फायदा झालो बीजेपी आणि काँग्रेसाक एक व्हडल नुकसान. कितें जालें तें आमकां कळ्ळें. पण हे अशें कित्याक जालें? चलात आता ह्या अपेक्षाच्या मूळ कारणांकून थोडे खोलयेन समजून घेवया. पळयात, ओपेसाक एकूच कारण कजदाच नासता. हांगा जायतेम घोळ्ळें. पहिलेम घराण्या भितरलो संघर्ष. दुसरेम लोकांच्या नेत्यां वयलो विस्वास उणो झालो. तिसरेम जायते उमेदवार उबे रावलेल्यान मतम फुटली. आणि चौथेम लोकांच्या प्रश्न बदललेले. खास करून मायनिंग बंद झाल्या उपरांत ग्रामीण भागातल्या अडचणी कोणेच ऐकून घेवंक ना. आणि ह्या सगळ्या मदीं सगळ्यात मारक ठरली ती प्रॉक्सी उमेदवाराची गोजल. विरोधकांनी हे चित्र उबगाणे केलेले की उमेदवार दुसऱ्याच्या कुणाच्या हिताखातीर वावरतालो. घरांतूच झोगडे झाल्यार मतदार घुसपटात. त्यांचो विश्वास हलता. आणि पोरयम आज तोसच झालें. ठीक आसा, झालें ते झालें. पण आता फुडें कितें? ह्या भागात आम्ही परिस्थितीचे एक विश्लेषण करतोले. पक्षाचे बळ कितें, कमजोरी कितें, फुडें संधी कसली आणि धोके खंयचे. पळयात, पक्षाची व्हडांतल्या व्हडो बळ म्हणल्यार राणे हांको इतिहासीक वारसो. पण व्हडांतले व्हडू कमजोरी म्हणल्यार तोच घराण्यांतलो संघर्ष. फुडें एक संधी आसा सरकारा विरोधी लोकभावनेचो फायदो घेवपाची. पण धोकोय आसा. एएपी आणि आरजीपी सारख्या नवे पक्ष वाढतात आणि बीजेपीची पकड घट्ट जायत वेता. म्हणटोच फुडाराची योजना करच्या आधी हे चित्र स्पष्ट आसूंक जाय. विश्लेषण तर झालें. आता हीच विश्लेषणावर आधारून एक पुढची येवजण कशी असोत हो आमचो 5वा भाग. एक ब्लूप्रिंट हो किल्लो परत कसो जिखो त्या खातीर. हाका आमी म्हणटात चतुर्मुख सिद्धांत. हाचे 4 महत्वाचे खंबे आसात. पयलो वर्सा आणि फुडारीपण. म्हणजे आदल्या कामाक मन दिवन नव्या वावराक सुरवात करो. दुसरो स्थानिक प्रश्न. लोकांच्या गोरजांक पयलो महत्व. तिसरो लोकसंपर्क. दर एक घरान पावून
लोकांक पुरत जोडप आणि चौथो संवाद, एक स्पष्ट संदेश जो लोकांन विश्वास दितलो. हे चावरी खंबे घट्ट असलेरूच घोड पुरत उभं रावतलो. आणि ही येवजण फकत कागदार उरंक जायना, ती जमिनीचेर लोकांच्या ओडचणींचेर आधारलेली आसूंक जाय. हांगा पळया, पोरयेमच्या लोकांचे मुख्य प्रश्न, मायनिंग बंद झाल्यान रोजगाराची समस्या, गांवगिऱ्या भागांत सुविधांचो अभाव, आदिवासी लोकांच्या हॉक हांचेर काम केल्यारूच लोकांचो विश्वास परत मेळटलो. आणि हे काम करपाक बरो लोकांचो मनीस जाय. तो कसा आसूंक जाय? पयलेम ताचो लोकांसोबत संबंध आसूंक जाय. दुसरेम तो प्रामाणीक आसूंक जाय, जेचेर लोक विश्वास दवरत. तिसरेम ताका स्थानीक प्रश्नांची जाण आसूंक जाय. आणि चौथेम तो लोकांकरून उलोवपाक आणि तांचें आयकून घेवपाक शकूंक जाय. एक असो उमेदवार जो आदल्या वर्षाक फुडें व्हरतलो, पूण एका नव्या विश्वासान. हांव येवजण दिसान दीस कशी फुडें वेतोली त्याचा एक रोस्तो आसा. एक 90 दिसांची येवजण. पहिल्या 30 दिसांनी फुट्टट बंद करून विश्वास परत जोडप. फुडल्या 30 दिसांनी उमेदवाराक आणि जाहीरनाम्याक लोकांन मुखार हाडप. आणि निमल्या 30 दिसांनी जमिनीचेर आणि ऑनलायन प्रचाराक एकदम वेग दिवप. एक स्पष्ट दिशा, एक ठरावीक वेळ. पण एक गोष्ट मनातीन दवरून जाय. ही सगळी धडपड फक्त वेंचणूक जिखपा पुरती न्हय. राजकारणाचा खरो हेतू सुशासन दिवप, लोकांची सेवा करप. आणि हाका लागून ही एक गोष्ट सोडूनच उगडास दवरूंक जाय. विश्वास फकत उतरांनी मेळोना, तो काम करून दाखवून जोडचो पडटा. लोकांकुडे परत नाटे जोडचे जाल्यार काम करून दाखोवपाची गरज. हेच बुरम शासन करपाचे पहिले पाऊल. तर निमाणो प्रश्न जो फकत पर्येमचो न्हय पूण आख्ख्या राजकारणाचो आसा. एक 45 वर्सांचा इतिहासीक वारसो एका नव्या विश्वासाच्या पान्या परत उगारून जातलो. वई पर्येमची राजकी जमीन आता शासनाखातीर बदलल्या. हेचे जबाब तर फुडारूच दितलो. देव भरम करूं.